श्री स्वामी विश्वसंदेश, एक सांस्कृतिक चळवळ. या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप सद्गुरू लाटकर काकांच्या अमृत दिव्य वाणीद्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनाचा मराठी अनुवाद सादर होत आहे. विषय श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र, पुष्प 3. सादरकर्त्या वैशाली खोले. सोळा वर्षे त्यांनी पीठापूरला अनेक लीला केल्या. आपल्या माता पिता आणि बंधूंना संपूर्ण ज्ञान, आनंद, तृप्ती देऊन आपले कार्य करण्यासाठी उत्तर दिशेस जाण्यास निघाले. ग्रामस्थ त्यांना न जाण्याविषयी विनंती करू लागले. श्रीपाद श्री वल्लभ पीठापूरहून निघून गेल्यावर त्यांना नित्य दर्शन, पथनिर्देश, ज्ञान यापासून वंचित राहावं लागलं असतं. ही परिस्थिती लक्षात घेऊन श्रीपादांनी एक उपाय केला. एका काळ्या पाषाणावर आपली पदचिन्हे उमटवली. सर्व भक्तांना सांगितलं, ही गुरुपाद चिन्हे गुरुपीठावर अनंत काळ राहतील. अशा प्रकारे तेथे त्रिमूर्ती दत्तात्रेयांची स्थापना झाली होती. आता राजराजेश्वरीचं स्थान ठरलं होतं. सद्गुरूंचं तत्व सद्गुरूंच्या चरणात असतं आणि अधिष्ठानही गुरुचरणात असतं. गुरुभक्ती, गुरूंचा आशीर्वाद, शरणभाव असला तरच सिद्ध होतो. हे तत्व रहस्य अधिक स्पष्ट करण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांनी आपले कोमल चरण भक्तांच्या उद्धारासाठी काळ्या पाषाणावर काही काळ ठेवले. कोमल नाजूक चरणांना पाषाणाचा कडक कठीण स्पर्श झाला. परब्रह्म परमेश्वर स्वरूप गुरुतत्वाचा जेव्हा पाषाणा स्पर्श होतो तेव्हा त्या पाषाणावर सद्गुरूंची पदचिन्हे उमटतात. विष्णुदत्ताने हेच कार्य अनेक ठिकाणी केलं. तसेच श्री कृष्णचंद्र, प्रभू रामचंद्र यांनीही अनेक ठिकाणी केलं. श्रीपादांची दिव्य पदचिन्हे काळ्या पाषाणावर शोभून दिसत होती. सर्व भक्तांचा उद्धार करण्यास ती पुरेशी होती. सर्व गावकऱ्यांनी ती पाहून मोठा आनंदोत्सव साजरा केला. भक्तांना अश्रू आवरत नव्हते. अश्रू आनंदाचे, दुःखाचेही होते. श्रीपाद जाणार हे दुःख, पदचिन्हे मिळाली हा आनंद. श्रीराम जेव्हा अयोध्येतून वनात जायला निघाले तेव्हा सर्व जनतेच्या डोळ्यात असेच अश्रू आले होते. तेव्हा श्रीरामांनी पूजा करण्यासाठी आपले बंधू ग्रामस्थांना पादुका दिल्या होत्या. त्याचप्रमाणे श्रीपादांनी आपले भाऊ आणि ग्रामस्थांना आशीर्वाद पादुका देऊन श्रीपाद श्री वल्लभांनी त्रिमूर्ती दत्तात्रेय रूपात दर्शन दिलं. याचं वर्णन अनेक विद्वानांनी आपल्या ग्रंथात विस्तारपूर्वक केलं आहे. याच भावनेने श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी श्रीपाद श्री वल्लभ यांच्या आशीर्वादासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र लिहिलं. श्रीपाद श्री वल्लभ वायुमार्गानं उत्तर वाराणसी क्षेत्री आले. तेथे ते जान्हवीच्या तटावर इतर भक्तांचा उद्धार, व्रतबंध झालेल्या भक्त ब्रह्मचार्यांचं अनुष्ठान सिद्ध करणार होते. अनंत काळापासून काशी विश्वनाथ स्थित असलेल्या या स्थानावर अनेक यतीश्वर तप करतात. गुरु शिष्य परंपरा आदी गुरु शंकरापासून सुरू होते. कृष्ण सरस्वती नामक 35 वर्षीय गुरुपदस्थ यती तेथे तप करत होते. जान्हवीच्या तटी 16 वर्षीय श्रीपाद श्री वल्लभ कृष्ण सरस्वती यांच्यात झालेला संवाद प्रसिद्ध आहे. कृष्ण सरस्वतींना माहीत होतं की श्रीपाद हे प्रत्यक्ष त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्तात्रेय आहेत. ते स्वतः अनुग्रहित गुरुपदस्थ होते, पण सद्गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी ते आले होते. श्रीपाद त्यांना म्हणाले की लोकसंग्रहार्थ पुढील जन्मी ते त्यांच्याकडून म्हणजे कृष्ण सरस्वतींकडून अनुग्रह घेतील. त्यासाठी 50 वर्षे वाढीव तप करणं आवश्यक होतं. नंतरच्या जन्मात 8 वर्षाचे नृसिंह सरस्वती त्यांच्याकडून स्पर्श दीक्षा घेणार होते. आता सुद्धा श्रीपादांनी स्वतः अनुग्रह देण्यासाठीची तयारी म्हणून काशी विश्वनाथ स्थानावर 3 दिवस अनुष्ठान केलं. श्रीपाद प्रत्यक्ष विष्णुदत्त आहेत. गुरुतत्वाने ओतप्रोत विश्वनाथ,
विश्वविधानाचे नियंता ब्रह्मदेव छायारूपानं त्यांच्यात आहेत. त्यांनी स्वतःमधील गुरुतत्व सिद्ध करण्यासाठी काशीत अनुष्ठान केलं. नंतर त्यांनी बद्रीनाथ, बद्री केदार यांच्या दर्शनासाठी उत्तरेकडे प्रयाण केलं. त्यानंतर काठमांडू येथे तीर्थयात्रेसाठी गेले. त्यांनी पशुपतीनाथांशी संवाद केला. त्यात या रहस्यावर चर्चा झाली की शंकर गुरुतत्वाने ओतप्रोत आहेत. ते छायारूपाने त्रिमूर्ती स्थित आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ हेच स्वामी समर्थ आहेत. पशुपतीनाथ येथे शंकराचे दिव्य रूप धारण करतात. तेच प्रभू हनुमानाचे रूप घेतात. तेच प्रभू रामचंद्र म्हणून ओळखले जातात. यातून हे सिद्ध होतं की गुरुतत्वाने ओतप्रोत असूनही शिवशंकर दास्य भक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी दास मारुतीचं रूप धारण करतात. हे श्रीपादांनी विस्तारपूर्वक सांगितलं. गुरु शिष्य हे एकच तत्व आहे. एक अंश एक अंशी आहे. तत्वरूपे जो पूर्ण असतो त्याचा अंश आणि शेष तत्व ही पूर्णच असतं.